नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे, ते तुम्ही नक्की पहा. आपला डाळिंब प्लॉट उतरून साधारण 3 ते 4 महिने झाले आहेत बागला, आणि आपण डाळिंब बाग ही वर्षातून एकदाच धरतो बाग. हे आपला सिंगल खोड प्लॉट, 6 वर्षाचा प्लॉट आहे आपला हा सिंगल खोड. आपला प्लॉट उतरून एक साधारण 3 ते 4 महिने झाले आहे. आपल्याला आता याची काडी तयार करायची आहे, आणि याला आपण स्प्रे घेतले आहेत. आपल्याला अजून बाग धरायला टायमिंग आहे. हे बघा, हे आपलं तिकडं घर, आणि हे आपल्या घरासमोरील बाग, सिंगल खोड 6 वर्षाची बाग. हे बघा, आणि काम आपलं आज हे आहे की आपण झाडावरती अतिरिक्त फळे आपण बाजूला काढत आहे तोडून. याने की आपण रेस्ट पिरियडला बाग सोडली आहे, अशा प्रकारची फळं आपण झाडावरची तोडून टाकत आहे. अशा प्रकारची फळे आपण झाडावरची तोडून टाकत आहे. आता झाडावरती फळे ठेवून काही सुद्धा उपयोग नाही. आता याच्यामुळे आपल्याला काय होतं की फळावरती तेलकट आल्यामुळे परत काढीव तेलकट येतं. त्यामुळं हे आपण फळे तोडून टाकणार आहे, आणि हे फळ तोडून टाकल्यामुळे झाडाला चांगलं स्टोरेज तयार होतं. आणि फळं तर नाही आपण हे तोडून टाकलं, फळ तर आपण नाही तोडून टाकलं तर काय होतं, काडी आपली चांगली तयार होत नाही. हे बघा, कळी असू द्या, डाळिंब असू द्या, हे पूर्णपणे आपण काढून टाकायचं. आपण बाग धरणार आहे जूनला, आणि पावसाळी बार पकडणार आहे आपण. ह्यावेळेस काय झालं आहे, बागा भरपूर असल्यामुळे आपण बाग धरायचं कॅन्सल केले आहे फेब्रुवारी मार्चमध्ये. तर ह्यावेळेस आपण दरवेळेस आपण फेब्रुवारी मार्चमध्ये बाग पकडतो. अशा प्रकारे काड्यांना माल लागल्यामुळे आपण काढून टाकायचं आहे. अशी फळं झाडावर एकही फळ ठेवायचं नाही. बघा, हे कसे आपले बघा, हे आपली आपण अशी ही काडी तयार करणार आहे आपण याची. जूनला आपण भार पकडणार आहे, आणि आपण खाली नियोजन बेसळ डोस भरून घेतला आहे, शेणखत भरून घेतला आहे, सगळी प्रक्रिया आपण केली आहे. साधारण 2.5 ते 3 महिने झालं. हे बघा, असं आपण हे डाळिंब आपल्याला तोडून टाकायचे आहेत. तुम्ही पण झाडावर डाळिंब अशा प्रकारे ठेवू नका, लवकरात लवकर काढून घ्या. याच्यापासून आपल्याला फायदा होणार नाही, तोटाच होणार. आणि आपला हा नवीन सिंगल खोड प्लॉट आहे. एक साधारण ह्याला 7 महिने झालेले आहेत. याचा व्हिडिओ आपण परत बनवणारच आहे, सेपरेट बनवतो, पण चालू तुम्हाला बघा दाखवतो आपली. हे बघा, पूर्ण सिंगल स्टमवर आधारित केलेला प्लॉट आहे हा. सिंगल खोडाचा इथं प्लॉट 1000 झाडांचा आहे, आणि आपलं वरती माळावरती शेत आहे तिकडे एक बहु खोडाचा प्लॉट 1100 झाडांचा आहे. डाळिंबासोबत प्रामाणिक काम करा, तुम्हाला यश मिळेलच निश्चित. आपली बाग तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण हा प्लॉट धरला नाही, आपण पाणी आपलं हळूहळू कमी करत याने की पाणी आपण अजून बंद केलं नाही बागेचं. आठवड्यातून 1-2 तास सोडतोय चालूला, कारण की बाग धरायला आपल्या अजून टायमिंग आहे. एकदम जास्त सोडावं पाणी तर झाडाला वॉटरशूट जास्त निघेल. मध्येच आपण बाग गिरवून घेतली होती, अतिरिक्त फांद्या अतिरिक्त काड्या बाजूला काढून टाकल्या होत्या. कळी बिळी काही ठेवायची नाही.
आणि ज्याला कोणा डाळिंबाचे रोप पाहिजे त्यांनी आपल्याकडे डाळिंबाचे रोपे पण अवेलेबल आहेत. आणि आपला तुम्हाला रोपाची क्वालिटी बघायची असेल तर आपले हार्वेस्टिंगचे व्हिडिओ म्हणा, चालू परिस्थिती म्हणा, असे व्हिडिओ आपण यूट्यूबला अपलोड केले आहे. ते तुम्ही पूर्णपणे बघा. अशा प्रकारे हे डाळिंब आपल्याला तोडून असं पाक घ्यायचं, काय ठेवायचं नाही झाडावर. आणि ह्यावेळेस काय झालं, जानेवारी फेब्रुवारीमध्ये भरपूर बागा आहेत, त्यामुळे आपण फेब्रुवारीचं नियोजन कॅन्सल केलं आहे. आणि तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. सिंगल खोड प्लॉट तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपली ही लागण 10x7 आहे. चला, ओके, बाय. आणि आपला व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.